तर नमस्कार मित्रांनो, मी MK ब्लॉगर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजचं वातावरण बघा किती छान आहे. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या निसर्गरम्य वातावरणामध्ये. तर आज करायची आपल्याला सोयाबीनची लागवड बेडवर. तर ह्या बेडचे व्हिडिओ तुम्ही सर्व बघता. तरी या चॅनलवर तुम्हाला पेरणीपासून तर काढणीपर्यंतचे संपूर्ण व्हिडिओ मिळतील. तर आजचा व्लॉगची स्टार्टिंग केलेली आहे मी सकाळी 6ला. तर चला मी दाखवतो तुम्हाला कशी टोकन पद्धत करायची आहे आपल्याला. सर्वात पहिले मशीनमध्ये बी टाकून घेऊ. बघू शकता हे 2 मशीन आहेत आपल्या. पॅडक्राफ्ट कंपनीची मशीन आहे, एकदम उत्कृष्ट. तुम्ही बघू शकता असे संपूर्ण झालेले. वरच्या ह्याच्यामध्ये चालू करायचे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलेले की सर्व सोयाबीन लावून झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला लावायचे आहे तूर. तर चला मी दाखव. तर तूर लावण्याच्या पूर्वी आपल्याला टाकायचे आहे याच्यामध्ये तुरीची डाळ. सध्या याच्यामध्ये सोयाबीनची डाळ होती. तर सोयाबीनची डाळ काढणार मी आणि तुरीची टाकणार. तर पहिले असं झाकून ओपन करून घ्यायचं. पहिलं झाकण असते, त्यानंतर एक अजून झाकण असते, हे दुसरं 2 नंबरचं. त्यानंतर ही कॅप असते, सेफ्टी कॅप, ती काढायची. त्यानंतर आल्हादी हे काढून घ्यायचं अलगद. त्यानंतर चंद्राची कोरे ही याच्यामध्ये अत्यावश्यक. तर मी सोयाबीनसाठी वापरलेली 5 नंबरची डाळ, ज्याच्यामधून 2-2, 3-3 सोयाबीनच्या दाणे पडतात. तर आता ही ठेवतो साईडला आणि टाकतो त्याच्यामध्ये तुरीची डाळ. तुम्हाला सर्वांना एक प्रश्न पडलेला असेल की मी तुरीसाठी कोणती डाळ वापरणार आहे. तर मी वापरणार आहे तुरीसाठी 1 नंबरची डाळ. बघू शकता मी 1 नंबरची डाळ आहे. आता याच्यामध्ये टाकणार आहे चंद्रकोर. आणि बघा हे आटा आहे, आट्यावर आटे आले पाहिजे. चंद्रकोर याच्यात. त्यानंतर झालं फिक्स. आता त्यानंतर कॅप, सेफ्टी कॅप लावायची. त्यानंतर पहिली प्रोटेक्शन, त्यानंतर दुसरी प्रोटेक्शन. बघू शकता झालेले, टाईट झालेले. आता हे तूर पेरण्यासाठी तयार झालेले आहे. तर मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या MK ब्लॉगर या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.